रामकृष्ण हरी माऊली पंढरपूर पेपर्स मध्ये सर सुस्वागत। आपण सध्या धोंडोपंत दादा मठामध्ये आलेलो आहोत। हे चक्क पंढरपुरातून आळंदीला आणि देहूला चालत जातात, तिथून परत पंढरपूरला येतात। हे पाहण्यासाठी आपण आज इथं पोहोचलेलो आहोत। त्याबाबत अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आता चालू वर्षी येणाऱ्या आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमचे सद्गुरू धोंडोपंत दादासाहेब यांची दिंडी आज निघत आहे। ही दिंडी आजचा मुक्काम कोरोलीला आहे। त्याच्यानंतर पुढे बरड, बारामती, सासवड, पुणे, आळंदी आणि परत देहू अशा पद्धतीचे मुक्काम टप्पे करत 10व्या दिवशी आमची दिंडी तुकोबारायाच्या देहूमध्ये पोहोचते आणि तुकोबारायाबरोबर रथाच्या पुढे 3ऱ्या क्रमांकाला आमच्या सद्गुरू दादासाहेबांची दिंडी असते आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थानानंतर त्या दिंडीमध्ये रथाच्या पाठीमागे 20व्या क्रमांकाची दिंडी आमच्या सद्गुरू दादासाहेबांची असते। जशी पंढरपुरामधून वेगवेगळ्या फडकऱ्यांच्या दिंड्या माऊलींना आणि तुकोबारायाला आणायला जातात, त्या पद्धतीनं आमची दिंडी सुद्धा मागील 200 वर्षापासून माऊलींना आणि तुकोबारायाला आणण्यासाठी जात आहे। फडाचे अध्यक्ष नारायणप्पा सुरवसे, फडाचे सचिव तुकाराम दळवी आणि सगळे पंचमंडळ आणि सगळे सल्लागार मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आज प्रस्थान झालेली आहे। मजल दर मजल करत करत षष्ठी दिवशी आळंदीला पोहोचून सप्तमीला, ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूला पोहोचून तिथून तुकोबारायाबरोबर येण्याचं आणखी नसणारा होतोय आणि तदनंतरनं दुसरी दिंडी ज्येष्ठवद्य अष्टमीपासून ज्ञानोबारायांबरोबर पंढरपुरापर्यंत येण्याचं आणखी नसणार होत आहे। तर ह्या निमित्तानं अति विजृंभण पद्धतीने आणखी नसणारा ह्या दिंडीचा कार्यक्रम होत आहे। तरी सर्वांना मी आव्हान करतो की ह्या निमित्तानं की बाबा सगळेच लोक सद्गुरू दादासाहेबांच्या सेवेकरता दादासाहेबांच्या दिंडीमध्ये आणखी नसणारा सामील व्हा, असं आणखी नसणार मी सर्वांना आग्रह करतो। आणि दिंडीचं अत्यंतिक सुव्यवस्थित नियोजन आमच्या आप्पांनी फार सुंदर पद्धतीमध्ये केलेलं आहे। कुठं कुठं काय काय ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं याच्यामध्ये विचारपूर्वक असं आणखी नसणारं केलेलं आहे। तुकाराम महाराजाबरोबर जवळपास 2-1 हजार लोक असतात आणि ज्ञानेश्वर महाराजांबरोबर आपले जवळपास 4-1 हजार लोक दिंडीमध्ये सामील होऊन चालत येत असतात। तर सगळ्यांची व्यवस्थित असं आणखी नसणारं नियोजन आमच्या फडाचे अध्यक्ष आप्पांनी फार सुंदर पद्धतीमध्ये केलेलं आहे। तर त्याकरता सर्वांनी आणखी नसणाऱ्या ह्या दिंडीमध्ये सामील होऊन दादासाहेबांची आणखी नसणारी सेवा करावी अशी मी विनंती करत आहे। नमस्कार।